डिसेंबर 2023 मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते। मात्र दिनांक 26 ऑगस्ट रोजी महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा अवघ्या 8 महिन्यांच्या कालावधीमध्ये कोसळला। महाराष्ट्राकरिता ही अतिशय शरमेची बाब असून या घटनेमुळे तमाम शिवप्रेमींमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे। केंद्रातील भाजप सरकार आणि महाराष्ट्रातील महायुतीच्या सरकार भ्रष्टाचाराने बरबरलेले आहे। संपूर्ण देशात दररोज कुठे ना कुठे रस्त्यांना आणि पुलांना तडे जात आहे, तर कुठे विमानतळाला गळती लागली आहे। महाराष्ट्रात महायुतीचे तिघाडी सरकार सत्तेत आल्यापासून सगळ्या निविदा प्रक्रियांमध्ये कमिशनखोरीचे पेव आलेले असून टक्केवारी घेऊन बांधकामाची कंत्राटे देण्यात येत आहे। आता तर या जगात महाराष्ट्राची ओळख असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करण्यापर्यंत यांची मजल गेलेली असून निकृष्ट दर्जाचे पुतळा उभारण्याची या सरकारची हिंमत झाली आहे। या पुतळ्याची उभारणी होत असताना महाराष्ट्र सरकारचे कला संचालनालय विभाग झोपा काढत होते का? तसेच पुतळा उभारण्याचा कुठलाही अनुभव नसलेल्या व्यक्तीला हे काम कुणाच्या शिफारशीवरून देण्यात आले आहे याची सुद्धा सखोल चौकशी होणे गरजेचे आहे। दोषींवर दिखाव्यापुरती कारवाई न करता या घटनेच्या मुळाशी जाऊन महाराष्ट्राच्या या मानहानीला जबाबदार असणाऱ्या सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि शिवरायांच्या नावाने राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांनी जनतेची माफी मागायला हवी। शिवरायांच्या पुतळा उभारण्यात दिलेला भ्रष्टाचार म्हणजे या सरकारचा भ्रष्ट कारभाराचा कळस असून महाराष्ट्रातील जनता यांना येत्या निवडणुकीत नक्कीच धडा शिकवणार आहे। अमरावती विधानसभा युवक काँग्रेसद्वारे आज स्थानिक राजकमल चौक येथे भ्रष्टाचारी आणि कमिशनखोर सरकारच्या विरोधात तीव्र नाराजी करण्यात येऊन निषेध करण्यात आला। तसेच शिवरायांच्या नावाने 2014 मध्ये महाराष्ट्रामध्ये मते मागणाऱ्या केंद्रातील भाजप सरकारचा सुद्धा निषेध करण्यात आला। यावेळी भैयाजी पवार, निलेश गुहे, समीर जवंजाळ, वैभव देशमुख, सागर कलाने, योगेश बुंदेले, आशिष यादव, नितीन काळे आणि इतर युवक काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।